नमस्कार. आज आपण सोयाबीनची भुर्जी बनवणार आहे. त्यासाठी बघा काय काय लागते ते. आपण पाणी उकळून घेतलं, त्याच्यात 1 चमच मीठ टाकायचं. मीठ टाकायचं आणि त्याच्यात सोयाबीन वडे टाकून घ्यायचे. असे भिजत घालायचे. असे गरम पाण्यात 5-10 मिनिटं भिजून द्यायचे. आता भुर्जीसाठी साहित्य बघा काय काय लागतंय. लाल तिखट, किचन किंग मसाला, बिर्याणी मसाला, चिकन मसाला, गरम मसाला, हळद, हिंग, कढीपत्ता, जिरी आणि हिरवी मिरची, कांदा आणि टमाटर. आता हे बघा उकळत्या पाण्यात 5 मिनिटातच आपले वडे भिजवून झाले आहेत. ते बी उशीर ठेवायचे नाहीत, भिजले की काढायचे. आता हे आपण त्यातलं पाणी असं पिळून काढायचं, चांगलं पिळून काढायचं पाणी. तर हे बघा सोयाबीन वडे आता भिजवून आपले झाले आहेत, पिळून काढले. आता हे मिक्सरच्या भांड्यात असं आबडधोबड वाटून घ्यायचे. की बघा लगेच आपलं कसं बारीक झालं की असं करायचं. लई नाही करायचं त्याचं प्रेस, असंच करायचं. आता आपण तेल टाकू. आता तेल तापलं की लगेच हे टाकायचं जिरे आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा. तेल तापलं, आता जिरे टाकायचं, कढीपत्ता टाकायचा. चांगलं भाजलं की कांदा टाकायचा. कांदा चांगला तांबूस होऊन द्यायचा, मग टमाटर टाकायचं. पण आलं लसणाची पेस्ट टाकायची दोन्हीची. कांदा भाजत आला की आणि हिंग बी टाकायचं. चांगलं बारीक टमाटर चिरून घ्यायचं. आता टमाटर टाकलं की जरा मीठ टाकायचं त्याच्यात. टमाटर टाकलं की जरा मीठ टाकायचं. मीठ टाकलं म्हणजे मग टमाटर चांगलं भाजतं, सोपं होतं चांगलं टमाटर. टाकलं टमाटर चांगलं मऊ शिजलं. आता याच्यात मसाला टाकून घ्यायचं. सगळं मसाला टाकायचं, हळद टाकायची. ही भुर्जी परत हळद टाकायची एवढी. मसाला असं जळून द्यायचं नाही, मग कटपट वास येतो. जरा पाणी असं टाकायचं. असं पाणी टाकताना 1-2 चमचे टाकायचं पाणी. चांगलं तेल सुटतोवर भाजून द्यायचा मसाला. आता कसं मसाल्याला आपलं आता चांगला मसाला भाजलाय, कसं तेल सुटलंय कडेने. असं तेल सुटत तोपर्यंत भाजायचं. मग नंतर भुर्जी टाकायची. अशी भुर्जी टाकून घ्यायची. हे बघा असं मिक्स करायची. सोयाबीनची भाजी नाही खात पोरं, तर अशी भुर्जी करून द्यायची, आवडीने खात्यात. थोडंच टाकायचं, टमाट्याला टाकलं होतं. सोयाबीन बी भिजायला घालताना टाकलं होतं, तेव्हा कणिक मीठ टाकायचं. आता याला आपण 5 मिनिटं असं झाकून ठेवायची. 5 मिनिटात वाफ घालते चांगली. झाकून टाकायचं, 5 मिनिटं तसेच शिजून द्यायची. 5 मिनिटात वाफवून घ्यायची. आता त्याच्यात जरा कोथिंबीर मिक्स करायची. जरा हलवून घ्यायची का 2 मिनिटं. ही सोयाबीन भुर्जी तुम्ही बी नक्की बनवून पहा. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.